बराच कालावधी वाट पाहिली, परंतु कुठेही जातीयवादाचं परिवर्तन होईल असं काही दिसत नव्हतं. तेव्हा मी थोडंसं बाबासाहेबांचं ज्यावेळेला आपण परिचय, बाबासाहेबांचं ज्यावेळेला आपण चरित्र वाचतो तर या गोष्टी प्रामुख्याने त्यामध्ये आहेत की हे सर्व पाहिल्यानंतर अगदी मनामध्ये त्यांच्या उद्वेग तयार झाला आणि ज्या धर्मामध्ये माणुसकी हा धर्म बराच कालावधी वाट पाहिली, परंतु कुठेही जातीयवादाचं परिवर्तन होईल असं काही दिसत नव्हतं. तेव्हा मी थोडंसं बाबासाहेबांचं ज्यावेळेला आपण परिचय, बाबासाहेबांचं ज्यावेळेला आपण चरित्र वाचतो तर या गोष्टी प्रामुख्याने त्यामध्ये आहेत की हे सर्व पाहिल्यानंतर अगदी मनामध्ये त्यांच्या उद्वेग तयार झाला आणि ज्या धर्मामध्ये माणुसकी हा धर्म ते माझ्या हातात आहे, मी ह्या धर्मामध्ये मरणार नाही. 1935 सालची बाबासाहेबांची घोषणा पहा, म्हणजे तेव्हापासून ह्या भारतभूमीमध्ये, ह्या जगामध्ये जे काही अस्तित्वात असणारे धर्म आहेत त्या सर्व धर्माचा बाबासाहेबांनी 1935 पासून अभ्यास केला आणि ह्या अभ्यासाअंती जे ह्या आपल्या समाजामध्ये बहुतेक जण कलाकार आहेत, आपली मंडळी कलाकार होती, त्यांना वाद्य वाजवायचा नाद होता. मग ही जी काही आषाढी एकादश, कार्तिकी एकादश आणि हा जो काही परिसर आहे हा संतांचा परिसर आहे, कारण संत तुकाराम महाराजांचं देवरोडलाच फार मोठं समाधीस्थळ आहे. अशा ठिकाणी आपली मंडळी बरीच होती. हो थोडं आहे या मावळ तालुक्यातली सर्व लोक आपली बाबासाहेबांच्या मुंबईच्या राजगृहाला जाऊन भेटली, बाबासाहेबांची भेट घेतली आणि बाबासाहेबांना सांगितलं की असं आहे. तेव्हा बाबासाहेबांनी 1954 साली, लक्षात घ्या बरं का, थोडंसं आपल्याला जायचंय म्हणून मी घाईघाईत बोलतोय. 1954 साली बाबासाहेबांनी आपल्या समाजाला सांगितलं की मी तुमच्याकरता नवीन देव आणतोय. देवच पाहिजे ना, तुमच्याकरता मी नवीन देव आणतोय. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं संघं नमामि. जय भीम, जय भीम, जय भीम, जय